नमस्कार मित्रांनो, मी किशोर जाधव. प्रबोधन आणि शिक्षण या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विविध स्पर्धांसाठी आवश्यक असणारे गणित, त्याचबरोबर पोलीस भरती PSIच्या परीक्षेसाठी आवश्यक असणारे अंकगणित आणि माध्यमिक स्कॉलरशिप परीक्षेसाठी जे गणित आहे स्कॉलरशिपचे, त्या सर्व गणितातील प्रकरणांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. यामध्ये आज आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या या भागांचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, त्यापूर्वी आपण या प्रकरणामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांची आपण उजळणी करून घ्या. ते मुद्दे असे आहेत. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या या घटकामध्ये खालील गोष्टींचा विचार करू. नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5 अनंतापर्यंत या समूहातील संख्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणतात. या ठिकाणी इथे आपल्या लक्षात येईल की 0 या घटकाचा यामध्ये समावेश केलेला नाही. पूर्ण संख्या 0, 1, 2, 3, 4, 5 अनंतापर्यंत या समूहातील संख्या पूर्ण संख्या म्हणतात. पूर्णांक संख्या अनंतापासून -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 अनंतापर्यंत या समूहातील संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की या पूर्णांक संख्यामध्ये ऋण संख्या आणि धन संख्या आणि 0 याचा समावेश केलेला आहे. परिमेय संख्या A ही पूर्णांक संख्या व B ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर A/B या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 5/3, 9/7, -11/5, -25/17 इत्यादी. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की परिमेय संख्या ह्या अंश आणि छेद रूपात असतात. अपरिमेय संख्या ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ वर्गमुळात 2 बरोबर 3.14421356. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की हा दशांश अपूर्णांक हा अखंड आहे, म्हणजेच अनंतापर्यंत आहे, परंतु आवर्ती नाही. आवर्ती नाही म्हणजेच 3.144 पुन्हा 144 अशा प्रकारे पुन्हा तेच दशांश अपूर्णांकामधील घटक येत नाहीत. म्हणून हा दशांश अपूर्णांक अखंड आहे परंतु आवर्ती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अपरिमेय संख्या, म्हणजे यामध्ये पूर्ण वर्ग नसलेल्या संख्याचे वर्गमूळ हे अपरिमेय संख्या असते. उदाहरणार्थ 5 वर्गमुळात 5 ही संख्या पूर्ण वर्ग नाही, याचे वर्गमूळ आपल्याला काढता येत नाहीत. वर्गमुळात 7 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाही, याचे देखील वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही. याची जे वर्गमूळ मिळेल ते अपरिमेय संख्या असणार आहे. वास्तव संख्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला वास्तव संख्याचा समूह असे म्हणतात. प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते, प्रत्येक अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. या ठिकाणी परिमेय संख्या अपरिमेय संख्या या दोन्हींचा समूह मिळून वास्तव संख्या बनतात. या ठिकाणी परिमेय संख्या म्हणजेच या संख्यांचे आपल्याला दशांश अपूर्णांक रूप हे अखंड मिळणार आहे, त्याचबरोबर ते आवर्ती सुद्धा असणार आहे. तर अपरिमेय संख्यामध्ये मिळणारे दशांश रूप हे अखंड असणार आहे परंतु ते अनावृत असणार आहे. जाता जाता ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. 0 ही धन किंवा ऋण संख्या नाही. -1 ही सर्वात मोठी ऋण
पूर्णांक संख्या आहे, सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही. या मुद्द्यांचे आकलन आपल्याला झाले असेल. आता आपण परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या यावरील विविध उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिले उदाहरण आपण वाचून घेऊया. 2, 7, 8, 5, 9, 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची दुप्पट किती? मित्रांनो, यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. 14, 10, 16, 18 या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडून त्याचा गोल आपल्याला रंगवायचा असतो. यामध्ये या ठिकाणी आपण व्हिडिओ पॉज करा आणि आपलं उत्तर आपण काढा. त्यानंतर हा व्हिडिओ प्ले करा की ज्याच्यामुळे तुमचं उत्तर योग्य आहे का हे आपल्याला पाहता येईल. या ठिकाणी ही गणित शिकवण्याची 1 वे नसून तर 2 वे पद्धत आहे की ज्यामुळे तुमच्या कृतीला आणि तुम्हाला या ठिकाणी वाव मिळणार आहे. आपण गणित सोडवलं असेल, आपलं गणित बरोबर आहे का चूक आहे हे पाहण्यासाठी आता मी गणित सोडवत आहे, त्याप्रमाणे आपण गणित सोडवलं आहे का हे याची खात्री करून घ्या. गणितामध्ये असं सांगितलेलं आहे की 2, 7, 8, 5, 9 आणि 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून आपल्याला काय करायचं आहे, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे आणि त्यातील एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट लिहायची आहे. तर या गणिताचे आपण 2 भाग केले तर आपल्याला लक्षात येईल की यातील प्रत्येक अंक आपल्याला एकदाच वापरायचा आहे आणि त्याच्यापासून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या करायची. हा एक पहिला भाग आहे. आणि दुसरा भाग आहे एकक स्थानी असलेल्या अंकाची दुप्पट करायची. तर पहिल्यांदा आपण काय करूया, 4 अंकी संख्या तयार करूया. या ठिकाणी 4 अंकी संख्या कशी बनवायची तर मोठ्यात मोठी, म्हणून आपल्याला मोठा अंक सुरुवातीला लिहावा लागेल म्हणजे 9. त्याच्यानंतर त्यापेक्षा लहान अंक म्हणजेच 8. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान अंक म्हणजेच 7. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान अंक 5. तर अशा पद्धतीने आपली या ठिकाणी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे, ती म्हणजेच 9875. या गणिताचा दुसरा भाग असा आहे की एकक स्थानी असलेल्या अंकाची दुप्पट किती? ही संख्या बनवल्यानंतर एकक स्थानी आलेला अंक आहे तो 5 आणि या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट आपल्याला विचारलेली आहे. म्हणजेच एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट बरोबर काय होणार आहे, दुप्पट म्हणजेच 2 नी गुणणे 5 गुणिले 2, अर्थातच 5 गुणिले 2 म्हणजेच 5 दुनी 10. या ठिकाणी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण सोप्या गणिताकडून अवघड गणितांकडे जाणार आहे. या ठिकाणी 50% गणिते म्हणजेच निम्मी गणिते सोपी असतील तर निम्मी गणिते अवघड असणार आहेत. पुढील उदाहरण आपण वाचून घेऊया. पुढील उदाहरण असे आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? यामध्ये परिमेय संख्या या अखंड आणि आवर्ती दशांश रूप. दुसरा पर्याय आहे अपरिमेय संख्या अखंड आणि अनावर्ती दशांश रूप. तिसरा पर्याय आहे वास्तव संख्या परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह. चौथा पर्याय आहे पूर्णांक संख्या सर्व धन संख्यांचा समूह. मित्रांनो, आपल्या लक्षात हे उदाहरण आले असेल तर या ठिकाणी आपण व्हिडिओ पॉज करा आणि आपले उत्तर काढा. एक गोष्ट या ठिकाणी ध्यानात घ्या की प्रत्येक उदाहरण आपल्याला 1 मिनिटामध्ये पूर्ण करायचे आहे. साधारणतः प्रत्येक परीक्षेमध्ये 50 सेकंद ते 1 मिनिट पर्यंत आपल्याला एका उदाहरणाला देता येतात. त्यामुळे हे उदाहरण आपण वाचा, समजून घ्या आणि सोडवा आणि हा व्हिडिओ इथे पॉज करा. आपले उदाहरण सोडून झालेले असेल. आपले उदाहरण चूक आहे की बरोबर आहे याची खात्री करण्यासाठी मी आता उदाहरण सोडवत आहे. याचे आपण पूर्णपणे आकलन करून घ्या. या ठिकाणी आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे आणि त्याचा पर्याय शोधून आपल्याला तो गोल रंगवायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक पर्याय आपण नीट वाचून घेऊया. पहिला पर्याय आहे परिमेय संख्या या अखंड आणि आवर्ती दशांश रूप असतात. या ठिकाणी आपण मुद्दे सांगत असताना सांगितलं होतं की परिमेय संख्या कोणत्या? तर परिमेय संख्या म्हणजेच त्या संख्या कशा असतात
तर इथं दिलेल्या पर्यायानुसार की अखंड असतात. अखंड असतात म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे परिमेय संख्या ह्या a/b रूपात असतात आणि त्या a/b रूपातील संख्यांना ज्यावेळेस आपण दशांश रूपामध्ये रूपांतरित करतो त्यावेळेस त्या संख्या उदाहरणार्थ 2.5 3 6 पुन्हा समजा 1 आले आणि पुन्हा 5 3 6 या पद्धतीनं या अखंड आहेत. त्याचबरोबर काय झाले या ठिकाणी पुन्हा 5 3 6 1 पुन्हा 5 3 6 1 पुन्हा 5 3 6 1 या पद्धतीने त्या काय झालेल्या आहेत तो दशांश अपूर्णांक आवर्ती स्वरूपाचा आलेला आहे. त्यासाठी आपण काय करतो तर त्या ठिकाणी आपण 5 3 6 1 वर अशी रेष ओढतो. यामुळे तो दशांश अपूर्णांक हा आवर्ती आहे हे आपल्या लक्षात येते आणि त्यामुळे हा परिमेय संख्या आहे अखंड आणि आवर्ती दशांश रूप असतात. हे विधान बरोबर आहे. दुसरा पर्याय काय आहे अपरिमेय संख्या अखंड आणि अनावर्ती दशांश रूप असतात. अपरिमेय संख्येच्या बाबत आपण महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये शिकलो आहे की अपरिमेय संख्या म्हणजेच कोणत्या संख्या तर त्या संख्या त्यांचे वर्गमूळ पूर्ण वर्ग संख्या नसलेल्या संख्यांचे वर्गमूळ जे येते त्या संख्या म्हणजेच अपरिमेय संख्या. आणि या अपरिमेय संख्यांचे आपण जर दशांश अपूर्णांकात रूपांतर केले तर काय होते तर उदाहरणार्थ 5.1379 या पद्धतीने आपल्याला अखंड स्वरूपात तो दशांश अपूर्णांक मिळतो आणि इथे मात्र पुन्हा 1379 अशा पद्धतीने आपल्याला आवर्ती दशांश अपूर्णांक मिळत नाही. तर काय होतं 1379 पुन्हा याच्या पुढे 8 येईल पुन्हा 7 येईल अशा पद्धतीचा दशांश अपूर्णांक आपल्याला मिळत असतो आणि म्हणून अशा संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. आणि अपरिमेय संख्या ह्या अखंड आणि अनावर्ती दशांश रूप असतात. हे सुद्धा विधान बरोबर आहे. तिसरं विधान काय आहे वास्तव संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय हे आपण महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये शिकलेलं आहे. त्या मुद्द्याचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे आणि त्याच्यानुसार आपण पर्यायातून उत्तर शोधायचे आहे. तर इथे एक गोष्ट ध्यानात घ्या अपरिमेय संख्या म्हणजे पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्यांचे वर्गमूळ. पहिली अट आहे पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्यांचे वर्गमूळ. उदाहरणार्थ वर्गमुळात 5 वर्गमुळात 7 वर्गमुळात 28 वर्गमुळात 90 यासारख्या ज्या संख्या असतात त्यांचे वर्गमूळ आपल्याला पूर्ण येत नाही वर्गमूळ काढता येत नाही ते वर्गमूळ दशांश अपूर्णांकात येते अशा संख्या. त्याचबरोबर दुसरी अट अशी आहे अपरिमेय संख्यासाठी की त्या संख्येचे दशांश रूप हे अखंड येते आणि आवर्ती नसावे. अखंड असावे परंतु आवर्ती नसावे. अखंड असावे म्हणजेच 1.2513 या पद्धतीने आपल्याला पुढे आपल्याला ते दशांश अपूर्णांक मिळतील परंतु आवर्ती नसावे म्हणजे 2 5 1 यानंतर पुन्हा 2 5 1 हे येऊ नये. असे जर आले तर ते काय होईल आवर्ती होईल आवर्ती दशांश अपूर्णांक होईल. तर तो अपूर्णांक हा अनावर्ती दशांश अपूर्णांक असावा म्हणजे त्या संख्या काय असतात तर अपरिमेय संख्या असतात. या ठिकाणी आपल्याला पहिल्या पर्यायातच आपलं उत्तर सापडणार आहे. वर्गमुळात 6 ही संख्या कशी आहे तर ही संख्या वर्गमुळात 6 हे पूर्ण वर्ग नाही. त्याचबरोबर 10 हे सुद्धा पूर्ण वर्ग नाही आणि पुढचा पर्याय मधला पुढचं संख्या आहे 1.414243 आणि त्याच्या पुढे अखंडपणे दिलेला आहे अखंड असे दिलेलं आहे. त्यामुळे पहिला पर्याय हा आपला उत्तराचा पर्याय आहे. पुढचे पर्याय आपल्याला पाहण्याची देखील गरज नाही कारण इथं वर्गमुळात 2 ही जरी अपरिमेय संख्या असली तरी 4.912 याच्या डोक्यावर रेष ओढलेली आहे म्हणजेच हे काय आहे आवर्ती आहे. वर्गमुळात 49 याचे तर वर्ग आपल्याला पूर्ण काढता येतो म्हणजेच ती संख्या 49 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. त्याच्यानंतर 12 वर्गमुळात 12 वर्गमुळात 64 वर्गमुळात 25 यामध्ये या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की 64 आणि 25 या दोन संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत.
वास्तव संख्या परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह हे विधान देखील बरोबर आहे. कारण का तर वास्तव संख्या म्हणजेच काय तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हींच्या मिळून काय झालेल्या असतात वास्तव संख्या. हे आपण महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये शिकलेलो आहे. त्यानंतर पूर्णांक संख्या. तर इथं आपल्या गोष्ट लक्षात येईल की पूर्णांक संख्या म्हणजे काय हे देखील महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये आपण पाहिले आहे की पूर्णांक संख्या म्हणजेच अनंतापासून -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 5 आणि अनंतापर्यंत हा जो समूह आपल्याला मिळालेला आहे हा म्हणजेच पूर्णांक संख्यांचा समूह आहे. या ठिकाणी आपल्याला येतं विधान दिलेलं आहे सर्व धन संख्यांचा समूह म्हणजे पूर्णांक संख्या का तर नाही, हे विधान चुकीचं आहे. या ठिकाणी धन संख्या त्याचबरोबर ऋण संख्या आणि शून्य हे देखील पूर्णांक संख्यामध्ये येते. म्हणून आपण या ठिकाणी चौथा पर्याय हे उत्तर या ठिकाणी बरोबर येणार आहे. पुढील उदाहरण आपण वाचून घेऊया. पुढील उदाहरण आहे खालीलपैकी अपरिमेय संख्यांचा समूह कोणता. या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत वर्गमुळात 6 वर्गमुळात 10 1.41 42 43 हे आवर्तीपर्यंत. दुसरा पर्याय आहे वर्गमुळात 2 4.912 हे याच्या डोक्यावर रेष आहे म्हणजे हे आवर्ती आहे. त्याच्यानंतर वर्गमुळात 49. तिसरा पर्याय आहे वर्गमुळात 12 वर्गमुळात 64 वर्गमुळात 25 आणि चौथा पर्याय आहे 72.136 0.528 0.52888888. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला अपरिमेय संख्यांचा समूह ओळखायचा आहे. या ठिकाणी चौथ्या पर्यायामध्ये 72.136 0.528 0.528888 या ठिकाणी या चौथ्या पर्यायामधले सर्व दशांश अपूर्णांक हे खंडित आहेत अखंड नाहीत. त्यामुळे चौथा पर्याय देखील चुकीचा आहे. तर पहिला पर्याय हे उत्तर आपले योग्य ठरणार आहे. या ठिकाणी पुढील उदाहरण आपण पाहूया. हे खूपच सोपे असे उदाहरण आहे आणि त्या उदाहरणाचे झटकीपट आपण उत्तर शोधायचं आहे. या ठिकाणी मी काही ट्रिक्स आपल्याला सांगेन या उदाहरणांसाठी. तर पहिल्यांदा उदाहरण वाचून घेऊया. 5 अंकी मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्येत 1 अंकी लहानात लहान संख्या मिळवल्यास येणाऱ्या संख्येच्या शतक व दशक स्थानी असलेल्या अंकांच्या स्थानिक किमतीत किती फरक येईल. या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत 100 10 1 0. तर आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या किंवा 1 अंकी 2 अंकी 3 अंकी 4 अंकी या पद्धतीने मोठ्यात मोठ्या संख्या लिहित असताना सरळ आपण 9 1 अंकी असेल तर 9 लिहा, 2 अंकी असेल तर 99, 3 अंकी असेल तर 999, 4 अंकी असेल तर 9999 या पद्धतीने जेवढी अंकी मोठी संख्या लिहा असे सांगितले असेल तेवढे 9 लिहायचे आहेत. तर लहानात लहान संख्या विचारली असेल किंवा सांगायची असेल तर आपण त्या ठिकाणी 1 अंकीमध्ये 1 ही सर्वात लहान संख्या, 2 अंकीमध्ये 10, 3 अंकीमध्ये 100, 4 अंकीमध्ये 1000, 5 अंकीमध्ये 10000 या पद्धतीने आपण या लहानात लहान संख्या आपण लिहू शकतो. या गोष्टीचा या ट्रिक्सचा वापर करून या पद्धतीची आपल्याला उदाहरणं सोडवायची असतात. या ठिकाणी आपण व्हिडिओ थांबवून आपले उदाहरण पटकी झट सोडवायचे आहे आणि त्यानंतर पुढील भाग आपण पाहायचा आहे. आपले उदाहरण सोडून झाले असेल. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की 5 अंकी मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्येत 1 अंकी लहानात लहान संख्या मिळवल्यास येणाऱ्या संख्येच्या शतक व दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक येईल. या उदाहरणाचे 2 भाग आपण करूया. 5 अंकी मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्येत ह्या ठिकाणी आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहायची आहे. म्हणजेच कोणती असणार आहे ती तर 9 वेळा 5 लिहा. म्हणजेच काय झाले 99999. दुसरा भाग आहे गणिताचा 1 अंकी लहानात लहान संख्या मिळवायची आहे. म्हणजेच 1 अंकी लहानात लहान संख्या काय आहे 1. त्याचं उत्तर काय येणार आहे 9 1 10 9 1 10 9 1 10 10 आणि 10. याचे उत्तर येणार आहे 1,00,000. पुढील भाग काय आहे गणिताचा तर यामध्ये येणाऱ्या संख्येच्या शतक व दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक येईल. आलेल्या उत्तरामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे तर यामधील शतक व दशक स्थानी काय आहे तर इथं आपल्या लक्षात येईल की दशक स्थानी देखील 0 आहे, शतक स्थानी देखील 0 आहे
आणि या दोघातील फरक, यांच्या दोघातील म्हणजे स्थानिक किमतीतील आपल्याला फरक लिहायचा आहे, म्हणजे वजाबाकी लिहायची आहे, म्हणजे शून्यातून शून्य गेले शून्य, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर येणार आहे। खूप सोपे हे उदाहरण आहे। पुढील उदाहरण पहा, 135/42 चे दशांश रूप खालीलपैकी कोणते? पहिला पर्याय 3.2144 अखंड, दुसरा पर्याय 3.2148 अखंड, तिसरा पर्याय 3.214, चौथा 3.2142857 अखंड। तर आपल्याला या ठिकाणी 42चा पाढा लिहून हे गणित करावे लागेल। आपले उदाहरण सोडवण्यासाठी मी 1 मिनिटाचा वेळ देतो। या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि आपले उदाहरण सोडवा। या ठिकाणी आपले उदाहरण सोडून झाले असेल। आपले उदाहरण योग्य की अयोग्य हे तपासण्यासाठी माझे देखील उदाहरण सोडून झालेले आहे। त्या उदाहरणावरून आपण आपले उदाहरण तपासून घ्या। या ठिकाणी 135/42 म्हणजेच 135/42 हा भागाकार आपल्याला करावा लागतो। या ठिकाणी 135/42 हा भागाकार केल्यानंतर या भागाकारामध्ये 42चा पाढा आपण या पद्धतीने तयार करून लिहिला असेल। यामध्ये 42च्या पाढ्यामध्ये 42 त्रिक 126, या 135 मधून 126 वजा केले, या ठिकाणी 9 आले। 9वरती मी या ठिकाणी पॉइंट देऊन, दशांश अपूर्णांक देऊन 0 मांडला, 90 झाले। 90 या 42च्या पाढ्यामध्ये 90 पेक्षा लहान संख्या आपण पाहिली तर 42 दूनी 84, म्हणून इथे लिहिले मी 2, म्हणजेच पुन्हा एकदा 90 मधून 84 वजा केले आणि या 84 वजा केल्यानंतर 6 आले आणि 6 हे 42 पेक्षा खूप लहान आहेत, म्हणून त्याच्यावरती 0 मांडला, त्याचे झाले 60 आणि मग 42च्या पाढ्यामध्ये 60 पेक्षा लहान संख्या 42 दूनी 84 मोठी आहे, म्हणजेच 42 एके 42 लिहावे लागेल, म्हणून इथे लिहिले 1 आणि 60 मधून 42 वजा केले, वजाबाकी आली या ठिकाणी 18 आणि 18च्या पुढे 0 मांडले आणि 180 हे 42च्या पाढ्यामध्ये आहेत का पाहिलं। 180 पेक्षा लहान संख्या या ठिकाणी मला मिळाली 168, म्हणजेच 42 चोक 168, 4 मांडले, 180 मधून 168 वजा केले, आले या ठिकाणी 12च्या पुढे पुन्हा 0 मांडला, झाले 120 आणि मग 120 हे 42च्या पाढ्यात आहेत का हे पाहिले तर 120 पेक्षा लहान संख्या 84च आहे हे लक्षात आले। 42 दूनी 84, म्हणून इथे लिहिले 2, 120 मधून 84 गेले, आले 36, या ठिकाणी या 36 वरती 0 मांडला आणि पुन्हा भागाकार केला, 360 पेक्षा लहान संख्या आपल्याला मिळणारे हा दशांश अपूर्णांक हा कशा पद्धतीचा मिळणार आहे तर या पद्धतीचा अखंड मिळणार आहे। पुढे आपल्याला अजून काही अखंडपणे हा भागाकार करावा लागेल आणि म्हणून याचे पर्याय आलेले आहे उत्तर 4। मित्रांनो, अशा प्रकारचे अंकगणितावरील विविध प्रकरणावरील गणिते माझ्यासोबत सोडवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद। सिद्धार्थ किशोर जाधव याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।